हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 14 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर आमदार शिर्के चक्क ऊर्जाच्या भारत माता चाळ क्रमांक 7 मध्ये पोहोचला आणि तेथे गेल्यावर त्याने सगळ्या चाळीतील माणसांना मी कसा देवमाणूस आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऊर्जा खूप चिडली. तर दुसरीकडे ऊर्जा आणि विजया या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. याच्या आधी जेव्हा विजया आणि अर्पिता या दोघी मंदिरात गेल्या होत्या, विजयाचा पाय मुरगळला तेव्हा ऊर्जाने तिची मदत केली होती. आणि आता पुन्हा एकदा विजया आणि ऊर्जाची भेट झाली आहे. आणि यावेळेस मंदिरात नाही तर चक्क विजयाची घराजवळ ऊर्जाशी भेट झाली आणि विजया ऊर्जाला घेऊन चक्क आपल्या घरी म्हणजे हर्षवर्धन आणि शौर्यच्या घरी पोहोचली. आणि आपल्या घरी ऊर्जाला पाहून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि ऊर्जाला लवकरात लवकर घराबाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करतोय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही शौर्याला म्हणते, तुझ्या आईबाबांना घेऊन तू माझ्या घरी ये बोलणी करण्यासाठी. पण ती स्पष्ट काही बोलत नाही. शौर्य तिला विचारतो, मी माझ्या आईबाबांना घेऊन तुझ्या घरी यायचं तुझ्या आईशी बोलणी करण्यासाठी, पण नेमकं काय बोलायचंय? तर ऊर्जा म्हणते, तेच बोलायचं. शौर्य विचारतो, तेच म्हणजे काय बोलायचं? आणि ऊर्जा त्याला म्हणते, तेच बोलायचं ना. शौर्य तिला विचारतो, ऊर्जा मला खरं खरं सांग, जर तुझ्या आईने तुला विचारलं शौर्य तुला आवडतो का, तर तू काय उत्तर देशील? ऊर्जा ही शौर्याकडे खूप प्रेमाने पाहते आणि म्हणते, जर माझ्या आईने मला विचारलं की शौर्य तुला आवडतो का, तर मी तिला उत्तर देईल, शौर्य मला बिलकुल अजिबात आवडत नाही. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य म्हणतो, ठीक आहे ना, जर तू मला आवडतच नाही, मी तुला आवडतच नाही, मग मी माझ्या आईबाबांना घेऊन तुझ्या घरी काय यायचं? माझ्या आईबाबांना काय तुझ्या आईकडे बचत गटाचं खातं नाही उघडायचंय ना. ऊर्जा हसू लागते. शौर्य म्हणतो, ऊर्जा सिरियसली सांग, तुला मी आवडतो का? ऊर्जा म्हणते, नाही आवडत. शौर्य म्हणतो, ठीक आहे, नाही आवडत तर नाही आवडत, आणि तुला आहे ना मला काही सांगायचंच नाहीये. आणि ऊर्जा ही जाता जाता पुन्हा एकदा शौर्याला इशारा करते की तू आहे ना एक नंबरचा वेडा आहेस. हे ऐकून शौर्याला खूप आनंद होतो आणि शौर्य हा आनंदाने नाचूच लागतं. नामही हा आहे असा विचार करून तो चक्क नाचत असतो, आनंद साजरा करत असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो की शेवटी ऊर्जाने मान्य केलंच, तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती चक्क माझ्या आईबाबांना घेऊन घरी यायला सांगतीये, लग्नाची बोलणी करायला सांगतीये. शौर्याचा आनंद पाहण्यासारखा असतो. पण हा आनंद साजरा करता करताच त्याला वास्तवाची जाणीव होते की मी माझ्या आईबाबांना घेऊन म्हणजे हर्षवर्धन आणि विजयाला घेऊन ऊर्जाच्या घरी जायचं लग्नाची बोलणी करायला, आणि मग काय मोठा गोंधळ होईल हे सुद्धा त्याला आठवतं. तर इकडे भारतनगर चाळ क्रमांक 7 मध्ये चक्क आमदार शिर्के येऊन बसलेला असतो. चाळीतले सगळे लोक त्याच्या आजूबाजूला जमलेले असतात, मीडियावाले तेथे असतात, कॅमेरेस तेथे असतात. आणि आमदार शिर्के म्हणतो, वाह, मला आहे ना खूप छान वाटतंय. माझ्या मनाला असं शांती शांती मिळाल्यासारखं वाटतंय. आपल्या माणसांमध्ये आपल्या ठिकाणी आल्यावर खरंच किती भारी वाटतं ना. आणि त्याच्या डोक्यावर त्याच्या असिस्टंटने छत्री पकडलेली असते. आमदार शिर्के म्हणतो, पाटोळे काय हे? येथे माझी जनता बिचारी उन्हात उभी आहे आणि तुम्ही माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभे आहात. करा ती छत्री बंद. पाटोळे छत्री बंद करतो आणि आमदार शिर्के उभा राहतो आणि चाळीतल्या सगळ्या लोकांना विचारतो, काय मंडळी, तुमच्या सगळ्या समस्या दूर झाल्यात की नाही? चाळीत पाणी आलं का? ही चाळीतली माणसं सांगतात, हो साहेब, चाळीत पाणी आलं आणि आज तर अर्धा तास जास्त पाणी आलं. आमदार शिर्के म्हणतो, हो, आता उन्हाळा सुरू झालाय, पाणी जास्त लागणारच, त्यामुळेच पाणी जास्त वेळ आलं आणि असं नेहमीच येत राहणार. आमदार शिर्के दुसऱ्या लोकांना विचारतो, चाळीत लाईट आली का? चाळीतली माणसं सांगतात, हो साहेब, चाळीत लाईट सुद्धा आली आहे. आमदार शिर्के म्हणतो, तुमच्या सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत आणि यानंतर तुम्हाला कोणत्या समस्या येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि तो आपल्या माणसांना सांगतो, जा रे, त्याला घेऊन या. तेवढ्यात त्याची माणसं एका गुंडाला घेऊन येतात. या गुंडाला खूप जबर मारहाण झालेली असते, त्याला खूप लागलेलं असतं. आणि मग आमदार शिर्के लगेचच विचारतो, कुठे त्या मुलीचा बाप, ज्या मुलीची छेडछाड झाली होती, ज्या मुलीवर हल्ला झाला होता? प्रकाश नावाचा माणूस पुढे येतो आणि म्हणतो, साहेब, मी आहे प्रकाश आणि ही माझी मुलगी सोनू, तिच्यावरच हल्ला झाला होता. आणि लगेच
आमदार शिर्के या सोनूला पुढे बोलवतो. ये मुली, घाबरू नको, मी आहे ना, घाबरायचं नाही. हा तोच गुंड आहे का ज्या गुंडाने तुझ्यावर हल्ला केला होता? सोनू म्हणते, हो साहेब, हा तोच गुंड आहे. आमदार शिर्के चिडून या गुंडाच्या सनसनीत थोबाडीत मारतो आणि म्हणतो, नजर खाली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या चाळीतील मुलीच्या अंगावर हात टाकण्याची? मी तुला सोडणार नाही. अरे, ही चाळ माझी आहे, ही माणसं माझी आहे आणि या माणसांकडे कधी डोळे वर करून पाहायचं नाही, नाहीतर तुझे डोळेच काढून घेईल. हा गुंड घाबरून म्हणतो, साहेब माफ करा, चूक झाली, यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही. आणि हा गुंड या सोनूची सुद्धा माफी मागतो, ताई माफ करा, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. आणि आमदार शिर्के म्हणतो, काय नालायक माणूस आहे, आत्ता हात जोडून माफी मागतोय आणि याआधी कोण तुमची ॲडव्होकेट आहे तुमच्या या चाळीमध्ये राहते? तर चाळीतली माणसं सांगतात, ऊर्जा शिंदे. आमदार म्हणतो, हो हो, ते नवीन आहे ना म्हणून नाव लक्षात राहत नाही. त्या बिचाऱ्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेचं नाव घेऊन चाळीतील मुलींना घाबरवतो. अरे, त्या बिचाऱ्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेची काय चूक आहे? ती समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतेय, केस लढतीये, तर तिच्या नावाने मुलींना घाबरवतो. आणि मग त्या बिचारीवर सुद्धा इतका वाईट हल्ला झाला. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. खरंच जे काही झालं ते खूप चुकीचं झालं. आमदार हे बोलत असताना तेवढ्यात ऊर्जा तेथे येते. आमदार बोलायचं थांबतो आणि मग सगळे न्यूज चॅनलचे कॅमेरे ऊर्जाकडे वळतात. आमदार शिर्के आपल्या चाळीत आलाय हे पाहून ऊर्जाला सुद्धा खूप राग येतो. ऊर्जा आमदार शिर्के जवळ येते. आमदार शिर्के तिच्यासमोर हात जोडून म्हणतो, या 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 अलभ्य लाभ, आज तुमची सुद्धा भेट झाली, मला खूप आनंद झाला. ऊर्जा चिडून विचारते, तुम्ही येथे काय करताय? आमदार शिर्के म्हणतो, माफी मागायला आलोय. हात जोडून तुमची माफी मागायला आलोय. खरं सांगायचं तर या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाहीये, तरीसुद्धा मी स्वतः तुमची माफी मागायला आलोय. कारण शेवटी हा एरिया माझा आहे, मतदारसंघ माझा आहे, ही चाळ माझी, ही माणसं माझी आणि तुम्ही सुद्धा माझ्याच आहात. मग आपल्या माणसांची माफी मागायला काय घाबरायचं? म्हणून मी येथे तुमची माफी मागायला आलोय. आणि हो, मी चाळीतील लोकांच्या सगळ्या समस्या दूर केल्या आहेत, सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत, हो की नाही मंडळी? आणि सगळी चाळीतली माणसं म्हणतात, हो साहेब हो, पाणी आलं, लाईट आली, आमच्या सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत. आणि ऊर्जा खूप चिडते. आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही माझ्या विरुद्ध केस लढताय ना, बिनधास्त लढा, घाबरायचं नाही. तुम्हाला मध्यरात्री जरी गरज पडली ना तरी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. शेवटी तुमच्या आईची आणि माझी भेट झाली असती तरी बरं झालं असतं, पण त्या घरी नाही आहेत ना. जर तुमच्या मातोश्री येथे असत्या ना तर मी त्यांच्या पायावर नाक रगडून माफी मागितली असती, पण तुमची नाही मागणार, कारण तुम्ही माझ्या मुलीच्या वयाचे आहात, मी तुम्हाला आशीर्वाद देणार. असं म्हणून आमदार शिर्के ऊर्जाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला आशीर्वाद देतो. ऊर्जा खूप चिडते आणि आमदार शिर्के म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही माझं किंवा माझ्या मुलीचं नाव नाही घेतलं, माझ्या मुलाचं नाव नाही घेतलं. आता समोर इतकं मोठं बॅनर आहे, त्याच्याकडे लक्ष जाणारच. असं म्हणून तो या बॅनरकडे बोट दाखवतो आणि ऊर्जाला विचारतो, तुम्हाला या बॅनरचा त्रास होतोय का? लगेच सांगा. त्रास होत असेल ना तर आत्ताच्या आत्ता ते बॅनर मी हटवतो. आणि तो आपल्या माणसांना म्हणतो, ते बॅनर हटवा रे. तर ऊर्जा म्हणते, त्याची काही गरज नाहीये. आमदार शिर्के म्हणतो, ओके, तुम्ही म्हणाल तसं. बॅनर नाही हटवायचं, बॅनर तसंच राहू द्यायचं. तुमची इच्छा मी पूर्ण करणार, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करणार. शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनता जे म्हणेल तेच आम्ही करणार ना. आणि तुम्ही माझ्या विरुद्ध केस लढा, बिनधास्त लढा, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि माझं पर्सनल कार्ड दे त्यांना, ज्यात माझा पर्सनल फोन नंबर आहे. तुम्हाला कधीही गरज लागली तरी मला मध्यरात्री फोन करा. ऊर्जा म्हणते, त्याची गरज नाहीये. आमदार शिर्के म्हणतो, लागणार, गरज नक्की लागणार. असं म्हणून आमदार शिर्के हात जोडून तेथून निघून जातो. ऊर्जा खूप चिडते आणि चाळीतली माणसं आमदार शिर्केचं कौतुक करू लागतात. वा वा, काय माणूस आहे, त्याने आपल्या सगळ्या समस्या सोडवल्या. किती साधे आहेत ना, किती छान बोलतात ना, किती चांगले आहेत ना. आणि हे ऐकून ऊर्जाला मात्र खूप राग येतो. या आमदार शिर्केला सगळे चांगलं म्हणताय. रात्र होते आणि शौर्य आजीच्या रूममध्ये बसलेला असतो. आज ऊर्जा काय काय बोलली हे सगळं तो आजीला सांगतो. शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो आणि आजी म्हणते, अरे तू इतका टेन्शनमध्ये का आहेस? मला तर वाटलं होतं तू आनंदाने नाचशील, उड्या मारशील, आणि तू तर इतका टेन्शनमध्ये आहेस. तर शौर्य सांगतो, आजी खरंच त्या क्षणी मला खूप भारी वाटलं. हे माझं स्वप्न होतं की ऊर्जाने मला आय लव्ह यू म्हणावं,
परंतु लगेच मला सत्य समोर दिसलं. मी माझ्या आईबाबांना घेऊन तिच्या घरी जायचं आणि लग्नाची बोलणी करायची. तर आजी म्हणते, अरे उलट मला भारी वाटलं, काय भारी मुलगी आहे, तिला टाइमपास नकोय, तिने तुला डायरेक्ट सांगितलं तुझ्या आईबाबांना घेऊन ये आणि लग्नाची बोलणी कर. वाह, अशी मुलगी असायला पाहिजे. तर शौर्य चिडून म्हणतो, आजी तू हे सगळं जाणून बुजून करतेस का? ऊर्जा मला म्हणाली तुझ्या आईबाबांना घेऊन ये. मी आता माझ्या आईबाबांना तिच्या घरी घेऊन गेलो तर माझं काय लग्न होणार आहे का? ती माझ्याकडे ढुंकून पाहणार नाही, मला माझ्या आईबाबांसहित घराबाहेर हाकलून देईल आणि मग पुढे काय होईल? तर आजी म्हणते, शौर्य तुला काय वाटतं, मी याचा विचार केला नसेल का? मी सगळा विचार करून ठेवलाय. मी स्वतः ऊर्जाच्या आईशी बोलेल, तू काळजी करू नको. शौर्य विचारतो, आजी खरंच तू तिला कन्व्हिन्स करणार का? पण तू कसं कन्व्हिन्स करणार? जेव्हा तिला कळेल की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे तेव्हा पूर्वा काकूही ना तुला घराबाहेर हकलून देतील, आमचं नातं मोडणार, ऊर्जा माझ्याकडे ढुंकून पाहणार नाही, आमचं लग्न होऊच शकत नाही. तेव्हा आजी त्याला शांत करते आणि म्हणते, शौर्य शांत हो, मी तुला सांगते ना तुमचं लग्न होणार. मी सगळा विचार करून ठेवलाय, तू घाबरू नकोस. शौर्य म्हणतो, खरंच का आजी? आजी म्हणते, माझ्यावर विश्वास ठेव, काही प्रॉब्लेम येणार नाही. शौर्यला तेव्हा तर बरं वाटतं की खरंच आजी नक्कीच पूर्वा काकूला कन्व्हिन्स करणार आणि माझं ऊर्जाबरोबर लग्न होणार असा विचार करून शौर्य खुश होतो. आणि इकडे ऊर्जा मात्र टेन्शनमध्ये असते. पूर्वा तिला विचारते, काय झालं ऊर्जा? आज जे काही झालं त्यामुळे तू टेन्शनमध्ये आहेस का? ते आमदार शिर्के आले होते चाळीमध्ये, ते जे काही बोलले त्यामुळे तुला राग आलाय का? तर ऊर्जा चिडून म्हणते, आई ते आमदार शिर्के काय, एवढा आदर देवा तेवढी लायकी नाहीये त्याची. त्याचा मुलगा गुन्हेगार आहे आणि तो आपल्या मुलाला पाठीशी घालतोय ना, तो सुद्धा तेवढाच मोठा गुन्हेगार आहे आणि मला त्याचं वागणं बिलकुल आवडलेलं नाहीये. साहित्य लोक त्याचा उदो करत होते, त्याचं कौतुक करत होते. साहित्य लोकांना का कळत नाहीये की त्या आमदार शिर्केनेच आधी आपली लाईट घालवली, आपलं पाणी बंद केलं आणि मग स्वतःच ते चालू केलं आणि क्रेडिट खातोय. अरे त्याचं ते कामच आहे ना, वीज लाईट या बेसिक सुविधा आपल्याला पुरवणं. त्याने जर ते काम केलं तर त्यात त्याचं कौतुक करण्यासारखं काय? लोकांना हेच कळत नाही की आमदार, नगरसेवक, खासदार, मंत्री हे सगळे आपले सेवक असतात, परंतु लोक त्यांच्या पुढे पुढे करतात आणि त्यांना आपला देव समजतात. लोकांची विचारसरणी बदलायला हवी. आता हा आमदार शिर्के याच लोकांची मतं मिळवणार आणि निवडणूक झाली की त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. पूर्वा ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा मागील 75 वर्षांपासून हेच सुरू आहे आणि आपण हे नाही बदलू शकत. ऊर्जा विचारते, आई आपण का नाही बदलू शकत? आपण लोकांना जागरूक करू शकतो. लोकांना आपल्या बाजूने असलेले कायदे सुद्धा माहीत नाहीये की कायदा आपल्या बाजूने आहे, आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. लोकांना काहीच माहीत नसतं. पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा तू सगळं नाही करू शकत, तू काय काय करणार आहे? तू अन्याय झालेल्या लोकांच्या केसेस लढणार आहे की समाजामध्ये जागरूकता निर्माण करणार आहे? या राजनेत्यांविरुद्ध, राजकारण्यांविरुद्ध लोकांचं जन आंदोलन उभं करणार आहे? तू काय काय करणार आहे? तू स्वतःलाच विचार की तुला आयुष्यात काय करायचंय. तुला जे आवडतं ते कर. ऊर्जा पूर्वाला विचारते, आई मला काय आवडतं? तर पूर्वा म्हणते, नाही, या प्रश्नाचं उत्तर मी तुला नाही देणार. या प्रश्नाचं उत्तर तुला स्वतःच शोधावं लागेल की तुला आयुष्यात काय करायचंय आणि तुला काय करायला आवडतं, काय करण्यात तुला सगळ्यात जास्त आनंद मिळतो, मग तू ती गोष्ट कर. ऊर्जाला हे पटतं आणि मला काय आवडतं, मला नेमकं काय करायचंय याचा विचार ऊर्जा करत असते. आणि इकडे शौर्य विचार करत असतो. आजी जरी म्हणाली की मी पूर्वा काकूला कन्व्हिन्स करेल, तरीसुद्धा ऊर्जावर मी प्रेम केलंय, त्यामुळे माझ्याबद्दलचं सत्य मी ऊर्जाला सांगायला हवं, स्वतः सांगायला हवं. नाहीतर दुसऱ्या कुणी तिला हे सत्य सांगितलं तर ऊर्जा आयुष्यभर माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही असा विचार शौर्य करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा ही कोर्टात जात असते. तेवढ्यात दळवी काकू तेथे येते आणि म्हणते, ऊर्जा काही माणसं तुला भेटायला आली आहेत. दळवी काकू या माणसांना बोलवते. तर ही माणसं ऊर्जाच्या चाळीमध्ये, वेगवेगळ्या चाळीमध्ये राहत असतात आणि ही सगळी माणसं ऊर्जाला नमस्कार करतात. ऊर्जा ही विचारते, पण या लोकांना मी काय मदत करायची आहे? दळवी काकू सांगते, त्यांना बसायला सांग, ते त्यांचे प्रॉब्लेम तुला सांगतील. ऊर्जा सगळ्यांना बसायला सांगते आणि मग ही माणसं एक एक करून आपले प्रॉब्लेम सांगू लागतात. एक काका सांगतात, आमच्या चाळीमध्ये ना पाण्याची टाकी बसवलीच नाहीये, किती वेळेस अर्ज केले परंतु ते काम होतच नाहीये. आता उन्हाळा आलाय, मग पाण्याची टाकी लागेल ना. ऊर्जा विचारते, मग तुम्ही नगरसेवकांना भेटला का?
तर हे काका सांगतात किती वेळेस भेटलो पण काम होतच नाहीये. दुसरे काका सांगतात आमच्या घरासमोरचा रस्ता खूप अरुंद आहे आणि गाड्या वेगात जातात. आम्ही स्पीड ब्रेकरसाठी किती वेळेस अर्ज केला, नगरसेवकाला सांगितलं, परंतु तो ऐकतच नाहीये. दुसरा माणूस सांगतो आमच्या एरियामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पाणीच नीट येत नाही. एक काका सांगतात माझं दुकान आहे, या दुकानाच्या मालकाने वर्षभराचं भाडं घेतलंय, पण आता मला दुकान खाली करायला सांगतोय आणि माझं भाडं सुद्धा परत देत नाहीये. ऊर्जा, तूच मला मदत कर. ऊर्जा ही दळवी काकूला म्हणते, पण दळवी काकू मी या सगळ्या लोकांना काय मदत करणार. तर ही माणसं म्हणतात असं कसं, तुम्ही किती फेमस आहात, सगळे तुम्हाला ओळखतात, तुम्ही अधिकाऱ्यांकडे प्रश्न टाकला ना तर लगेचच ते आमचं काम करून देतील. ऊर्जा म्हणते नाही काका, असं नाही होत. एक इंटरव्ह्यूमुळे सगळं माझं म्हणणं ऐकतील असं नाही होणार. आणि मी एक वकील आहे, आता मला कळलंय की मला आयुष्यात काय करायचंय. मी एक वकील आहे आणि वकील म्हणून करू शकणारी कामच मी करेल. तुम्हाला काहीही कायदेशीर अडचण आली तर मी नक्कीच सोडू शकते, परंतु तुमच्या या कामांमध्ये मी तुम्हाला फक्त थोडी मदत करू शकते की कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचं आहे, अर्ज कसा करायचा आहे, तक्रार कशी करायची आहे, तशी मी मदत तुम्हाला करू शकते, पण यापेक्षा जास्त मदत मी तुम्हाला करू शकणार नाही. ही माणसं खूप निराश होतात. त्यांना असं वाटतं की ऊर्जा जादूची छडी चालवेल आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तिच्या पॉप्युलॅरिटीचा फायदा ती करून घेईल. परंतु ऊर्जा त्यासाठी नकार देते आणि म्हणते आपण योग्य मार्गाने पुढे जाऊया आणि एक वकील म्हणून मी तुम्हाला कायद्याच्या मार्गाने मदत करेल. ही सगळी माणसं हो म्हणतात. थोड्या वेळाने पूर्वा घरी परत येते आणि ती बसते. तेवढ्यात दिव्या तेथे येते. दिव्याला पाहून पूर्वालाही आनंद होतो. दिव्या ही खूप खुश असते. पूर्वा विचारते तू येथे का आली आहेस, अचानक कशी आली. तर दिव्या सांगते आई तुम्हाला पुरणपोळीचा डबा दिला होता ना, तो डबा परत द्यायला मी आली आहे. असं म्हणून ती आईच्या हातात डबा देते, पण हा डबा जड असतो. पूर्वा विचारते तू या डब्यात काय आणलंय, डबा खाली नाहीये. तर दिव्या सांगते आई आता तुला मी खाली डबा कसा देणार, डबा भरून आणलाय. पूर्वा विचारते या डब्यात काय. आता या डब्यात दिव्याने काय आणलंय हे तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. पैसे आणले काय हे सुद्धा पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर इकडे ऊर्जा या सगळ्या चाळीतील माणसांबरोबर जात असते. तेवढ्या शौर्य तिला कॉल करतो आणि विचारतो ऊर्जा बिझी आहेस का, मला तुला भेटायचं आहे. ऊर्जा त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की दळवी काकूंनी अनेक लोकांना आणलं होतं आणि आता मी त्यांच्या समस्या सोडवतीये. तर शौर्य म्हणतो ऊर्जा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज मला भेट. ऊर्जा म्हणते ठीक आहे, मी आता आपल्या मंदिराजवळ जातीये, अर्धा तासानंतर तू मला तेथे भेट. शौर्य हो म्हणतो. म्हणजे एकूणच शौर्यने ठरवलंय की तो आता ऊर्जाला स्वतःचं सत्य सांगणार आहे की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आमदार शिर्केने असा काही डाव टाकलाय की जी माणसं त्याच्या विरोधात होती तीच आता त्याच्या बाजूने बोलू लागली आहेत. त्यामुळे ऊर्जा खूप चिडली आहे आणि शौर्याने निर्णय घेतलाय की आता ऊर्जा त्याला आय लव्ह यू म्हणाली आहे तर त्याला आपलं संपूर्ण सत्य की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे सत्य त्याला ऊर्जाला सांगायचं आहे. मग आता आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू एकीकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आजी पूर्वाच्या घरी म्हणजे ऊर्जाच्या घरी जात असेल, परंतु ऊर्जा ही स्वतःच विजयाबरोबर शौर्याच्या घरी येणार आणि विजया तिला चहा प्यायला देईल आणि तिला विचारेल तुझं नाव काय. परंतु ऊर्जाने जर विजयाला आपलं नाव सांगितलं तर विजया आणि ऊर्जाचं नातं तेथेच संपणार. त्यामुळे ऊर्जा ही नाव सांगण्याआधीच जोरात शिंका घेऊ लागेल, तिला ठसका लागेल. त्यामुळे ऊर्जा विजयाला आपलं काही नाव सांगणार नाहीये. आणि तेवढ्यात शौर्य हे पाहिल की ऊर्जा ही चक्क आपल्या घरी आली आहे. ऊर्जाला आपल्या घरी पाहून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकणार. तो आजीला हे सांगेल की ऊर्जा आपल्या घरी आली आहे. त्यामुळे आजीला सुद्धा जबर धक्का बसेल. आजी आणि शौर्य हे ऊर्जाला पाहतील. विजयाबरोबर ऊर्जा इथे काय करतेय हाच प्रश्न या दोघांना पडणार. परंतु ही विजया आणि ऊर्जाची पहिली भेट नाहीये. याच्या आधी सुद्धा विजया आणि ऊर्जा या दोघी एकमेकींना भेटल्या होत्या. जेव्हा विजया मंदिरात आली होती तिचा पाय सटकणार होता, ती खाली पडली आणि ऊर्जाने तिला वाचवलं होतं, तिच्या पायाला मालिश करून दिली होती. आणि याच भेटीमुळे आज या दोघींची भेट झाली असेल आणि विजया ऊर्जाला घेऊन घरी आली असेल. परंतु जर या दोघी एकमेकींशी जास्त वेळ बोलल्या
तर कदाचित ऊर्जाचं सत्य विजयाला समजू शकतं आणि मग आपलं काही खरं नाही या भीतीने शौर्य आणि आजी एक प्लॅन बनवतील की लवकरात लवकर आपल्याला ऊर्जाला येथून पाठवून द्यायचं आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही. आणि मग विजया आणि ऊर्जा या दोघी एकमेकींशी बोलत असताना शौर्य चक्क एक मोठा टिपॉय घेणार आणि तो फोडून टाकणार. या आवाजाने विजया आणि ऊर्जा खूप घाबरतील आणि काय पडलंय हे पाहू लागतील. मग शौर्याचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार का? विजयाला समजेल का ही तीच मुलगी आहे ऊर्जा शिंदे जी आपल्या नवऱ्याविरुद्ध केस लढतीये? आणि ऊर्जालाही समजणार का ज्या शौर्यावर मी प्रेम करते त्या शौर्याचं हे घर आहे आणि ही बाई आपल्या त्या शौर्याचीच आई आहे? हर्षवर्धनचं हे घर आहे हे ऊर्जाला समजेल का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.